महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 2024ला देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। चंद्रशेखर बावनकुळेंचा भंडारातील कार्यकर्त्यांसह संकल्प। बावनकुळेंनी कार्यकर्त्यांकडून फडणवीसांचं नाव वदवून घेतलं। दोन्ही हात वर करून सांगा जरा तुमच्या मनात काय आहे। या महाराष्ट्रात पुन्हा वानखेडे स्टेडियमवर दोन्ही हात वर करून झाली पाहिजे ना। पुन्हा दुसरा संकल्प आणि महाराष्ट्रात एकच वाग नाही, महाराष्ट्रात एकच वाग आहे, ते देवेंद्र फडणवीस। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सीएम पदाबाबत निर्णय होईल। युतीत विसंवाद होईल अशी विधानं कोणी करू नये। बावनकुळेंच्या सीएम पदाच्या व्हिडिओवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। विधानसभेच्या निवडणुकीनंतर त्याच्यावरचा निर्णय होणार आहे अशी स्टेटमेंट आजच्या घडीला मला तरी वाटतं एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे, वारंवार असे स्टेटमेंट करू नये ज्याच्यामुळे युतीमध्ये कुठेतरी असं आपल्याला अडचण निर्माण होईल असं कुणीही वागू नये अशी मला त्यांना विनंती राहील। मोदी लाटेमुळे भाजपनं 2014 मध्ये शिवसेनेची साथ सोडली होती। पुन्हा भाजपची लाट आली तर गद्दारांचं काय होणार? अब तेरा क्या होगा कालिया? राऊतांनी शिंदे आणि अजितदादांना हा सवाल केलाय। की लहर आई और शिवसेना के साथ अलायंस तोड़ 2014 विधानसभा। अब वापस एक लहर दिख रही है बीजेपी को, तो मुझे चिंता है जो ये सरकार में अब बीजेपी के साथ बैठे हैं राष्ट्रवादी हो, उनका क्या होगा? अब आपका क्या होगा कालिया? ये सवाल पूछते रहेंगे। लोकसभा निवडणुकीत बडबड करणारे मोदींच्या चरणी लीन होणार। संजय शिरसाट यांचं संजय राऊतांना उत्तर। महाजनांनी वेगवेगळी विधानं करू नये। महाजनांच्या आश्वासनांची आमच्याकडे रेकॉर्डिंग राज्यभर व्हायरल करू। मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणं शक्य नाही या गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर जरांगेंचा इशारा। त्यांनी वेगवेगळी विधानं करू नये आणि मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये त्यांनी, कारण चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये, कारण त्यांच्या पुऱ्या रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे, शूटिंग सुद्धा आहेत मीडियावरती, पुऱ्या राज्यात व्हायरल करून आम्ही त्या पुन्हा एकदा। गिरीश महाजनांनी मांडलेली भूमिका योग्य, जरांगेंनी वस्तुनिष्ठ मागणी करावी। गिरीश महाजनांच्या भूमिकेला नितेश राणे यांचा पाठिंबा। राज्य मागासवर्ग आयोगातील दुसऱ्या सदस्याचा तडकाफडकी राजीनामा। बीएस किल्लारीकरांनंतर आता लक्ष्मण हाकेंचा सदस्यपदाचा राजीनामा। महाराष्ट्रात फक्त ठाकरे, पवार आणि महाविकास आघाडीचं मॅजिक चालणार, इतर कोणाचाही मॅजिक चालणार नाही, संजय राऊतांचा विश्वास। आली लहर केला कहर, महाराष्ट्रात कहर वेगळा हो, लहर तिकडे कहर इकडे। महाराष्ट्र में सिर्फ मैजिक चलेगा तो उद्धव ठाकरे साहब और शरद पवार साहब का मैजिक चलेगा। तर उद्धव ठाकरेंचं मॅजिक आता मातोश्रीवर देखील चालणार नाही, नितेश राणेंचं राऊतांना उत्तर। उद्धव मॅजिक मातोश्रीमध्ये तरी चालेल का हे आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, कारण का उद्धव मॅजिक वर आता आदित्य ठाकरे आणि त्याच्या नाईट लाईफ गँगला पण विश्वास राहिलेला नाहीये आणि म्हणून तर उद्धव ठाकरे जसलोक मध्ये असताना हा मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न करत होता। संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मोदींचं सत्ताधारी खासदारांकडून स्वागत। पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत येताच खासदारांकडून घोषणाबाजी। राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। राज्याच्या प्रस्तावाला केंद्रानं तात्काळ परवानगी द्यावी। खासदार सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी। खासदार धनंजय महाडिकांनी राज्यसभेत मांडलाय अवकाळी पावसाचा मुद्दा। केंद्राकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत यासाठी धनंजय महाडिक यांची सभापतींकडे मागणी। अधिवेशनानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। अजित पवार गटाला सातारा आणि अहमदनगर जिल्ह्याला प्रत्येकी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। महादेवा मला मंत्री करा, शिंदेगडाच्या भरत गोगावलेंचं महादेवाला साकडं। सर्व भाविकांनी माझ्यासाठी प्रार्थना करा, गोगावलेंकडून इच्छा व्यक्त। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। राजकोट आणि सिंधुदुर्ग किल्ला परिसरामध्ये 3400 अतिरिक्त पोलीस तैनात। सिंधुदुर्गमध्ये नौसेना दिनानिमित्त प्रत्येक गावातून एसटी फेरी। नागरिकांसाठी 266 गाड्यांची व्यवस्था। नौसेना दिनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन।
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्यासाठी मालवण बाजारपेठ बंद. पंतप्रधानांचा ताफा मालवण बाजारपेठेतून जाणार असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय. रस्ते अरुंद असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय निवडणूक आयोगात आज राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर सुनावणी. शरद पवार गटाकडून युक्तिवाद केला जाणार. दोन्ही गटाचे नेते सुनावणीसाठी उपस्थित राहणार. 4 वाजता सुनावणीला सुरुवात होणार. मनोज जरांगेंचं गिरीश महाजनांच्या बालेकिल्ल्यात जंगी स्वागत. जामनेरमधील चिंचखेडा आणि पाळसाळखेड बुद्रुक गावात जंगी स्वागत. जेसीबीवरून जरांगेंवर फुलांची पुष्पवृष्टी करण्यात आली. बुलढाण्याच्या खामगावात आज मनोज जरांगे पाटलांची सभा. सभेची जय्यत तयारी पूर्ण. दुपारी सभा होणार. घरावर हल्ला करून जीवांचं बरं वाईट करण्याचा उद्देश होता. हल्ला झाला त्यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. घरावरील हल्ल्यानंतर आमदार प्रकाश सोळंकेंचा आरोप. बीडच्या परळीमध्ये उद्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाची पूर्ण तयारी. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याकडून कार्यक्रम स्थळाची पाहणी. कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार. काँग्रेस नेते मोहन जोशींचे भावी खासदार म्हणून पुण्यात बॅनर. पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून मोहन जोशींचं नाव चर्चेत. मोहन जोशींवर तेलंगणातील 7 मतदारसंघांची जबाबदारी होती. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाचा मोर्चा. नुकसानीचे पंचनामे करण्यात प्रशासन मागे. ठाकरे गटाचा आरोप. ठाकरे गटाकडून मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंगणवाडी सेविकांचं थायी नाद आंदोलन. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात आतापर्यंत ससून रुग्णालयातील 16 जणांची चौकशी पूर्ण. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि इतर स्टाफची पुणे पोलिसांकडून चौकशी. अहमदनगरच्या शेवगावमध्ये नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात महिला आक्रमक. शहरातील पाण्याचा प्रश्न महिलांचा हा आक्रमक पवित्रा. लातूरमध्ये विनापरवानगी झाड तोडल्यानं गुन्हा दाखल. वृक्षतोड गांभीर्यानं घेत मनपाची कारवाई. लातूरच्या 13 ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जेनेरिक औषध दुकानांची सुरुवात. आरोग्य विभागाचा नॅफऑफ इंडिया लिमिटेड कंपनीशी करार. आळंदीमधील स्थानिक नागरिकांकडून उद्या आळंदी बंदची हाक. देवस्थानच्या विश्वस्त पदावर स्थानिकांना डावलल्यानं हा निर्णय. नागपूरच्या कन्हान स्थानकात तांत्रिक कामासाठी रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक. 8 डिसेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान अनेक गाड्या रद्द, तर काही गाड्यांचं वेळापत्रक कोलमडणार. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 12 विशेष लोकल चालवणार. मंगळवार, बुधवार मध्यरात्री कल्याण, परळ आणि पनवेल, कुर्ला या स्थानकांदरम्यान लोकल चालवण्याचा निर्णय. दादर स्थानकातील फलाट क्रमांक 9 डिसेंबरपासून बदलणार. मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक 1च्या रुंदीकरणाचं काम अंतिम टप्प्यात. मध्य आणि पश्चिम रेल्वेचे फलाट क्रमांक 1च असल्यानं होणाऱ्या गोंधळापासून दिलासा देण्याचा प्रयत्न. अंधेरी वेस्टच्या अनेक भागात काल आणि आज पाणीपुरवठा नसल्यानं नागरिक त्रस्त. पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलावर गर्डर बसवण्याचं काम पूर्ण. गर्डर बसवल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून फटाक्यांची आतषबाजी. गोखले पूल फेब्रुवारीत खुला होणार. पुणे मंडळ क्षेत्रातील 5,863 घरांच्या सोडतीसाठी 60,000 अर्ज दाखल. उद्या घरांची सोडत निघणार. याआधी 24 नोव्हेंबर रोजी सोडत काढण्यात येणार होती.